अर्जुन भाऊ खोतकर नेता आमचा निर्भीड झुंजार। जालना विधानसभा मतदारसंघातून माननीय नामदार श्री अर्जुन भाऊ खोतकर साहेब यांच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या प्रचंड विजयाबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री संतोष रासवे, माडी महासंघ जिल्हाध्यक्ष, जालना। संविधान आत्मसात केले तर जातीभेद नष्ट होईल, डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांचे प्रतिपादन। संविधान गौरव रॅली व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जालना शहरातील संविधान स्तंभ येथे संविधान दिन उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी बोलताना डीवायएसपी अनंत कुलकर्णी म्हणाले की आज आपला देश संविधान प्रमाणे चालत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधानाच्या माध्यमातून जगातील उत्कृष्ट घटना दिली आहे। त्याचा आपण केवळ आदर करून चालणार नाही, तर प्रत्येक नागरिकांनी आपल्या आचरणात संविधान अंमलात आणले पाहिजे। यामुळे सर्वांना समान न्याय मिळेल। सर्व जाती धर्मांना त्यांच्या धर्माप्रमाणे वागण्याचा अधिकार दिला आहे, त्याचा व्यवस्थित वापर झाला पाहिजे। कार्यक्रमात उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले। महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी संविधान स्तंभास पुष्पहार अर्पण केले। संविधान गौरव समितीचे अध्यक्ष दिनकर घेवंदे, काँग्रेसचे अक्षय गोरंट्याल, रमेशजी देहडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, कदम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, सुभाष देविदान, जयंत बुरा, सुभाष देठे, मधुकर घेवंदे, महावीर ढक्का, किशोर गरदास, रमेश गोरक्षक, पिंटू रत्न पारखे, अशोक भगत, धर्मा खिल्लारे, अरुण सरदार, गणेश राऊत, जयंत बुरा, प्रमोद अल्लाट, जय खरात, विनोद यादव, शिवप्रसाद चितळकर, कपिल खरात यांच्यासह शेकडो तरुण युवा कार्यकर्ते, महिला भगिनी शीतलताई तनपुरे, मंगल खांडेबराड, मंदा पवार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विकास कसा होईल याकरता त्यांनी आपल्याला यातून मार्गदर्शन केलेलं आहे। बौद्ध तत्वज्ञानाची, बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाचा अंगीकार यामध्ये केलेला आहे आणि त्यामुळेच भारतामध्ये आणि जगामध्ये शांती कशी प्रस्थापित होईल त्याकरता जर आपण या संविधानाचा जर खरोखर वापर केला, संविधानाचा अभ्यास केला, अंगीकार केला, तर मला वाटतं भारत हा पृथ्वीवरील स्वर्ग बनल्याशिवाय निश्चितच राहणार नाही। आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी प्रतिज्ञा करूया की आम्ही संविधानाचा वापर करू आणि संविधानाच्या प्रमाणे आचरण केलं आमचं। हीच खरी श्रद्धांजली संविधान करताना राहील असं मला वाटतं आणि अशा या दिवसांचं सेलिब्रेशन करण्याचं औचित्यही साधलं जाईल अशी माझी धारणा आहे। आपण निश्चितच त्याप्रमाणे प्रयत्न कराल। ही एक सुरुवात आहे। सुरुवात नेहमी छोट्यांमधूनच होती। आज आपण जर 100 लोकांनी संविधान वाचलं, अंगीकार केला आणि आपल्याबरोबर अजून 5 लोकांना जर संविधान खऱ्या अर्थाने संविधान वाचन करून त्याप्रमाणे वागायला उद्युक्त केलं, प्रवृत्त केलं, तर निश्चितच खूप मोठी चळवळ उभा राहू शकेल। पुन्हा एकदा आपणा सर्वांना या संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।